जिवंत वृद्ध नागरिकास दाखवले आधार कार्डवर मृत। गोंदिया जिल्ह्यातील घोगरा गावातील धक्कादायक प्रकार उघडकीस। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घोगरा गावातील वृद्ध नागरिक श्रीरंग अमृत बडगे वयाची 85 ओलांडली असतानाच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे जणू या वृद्धाला आधार कार्डवर मृत घोषित केलेला आहे। जिवंत व्यक्तीला मृत दाखवण्यात आले असल्याचा हा धक्कादायक प्रकार जेव्हा हे वृद्ध नागरिक शेती संबंधित कामांसाठी आधार केंद्रावर गेले तेव्हा मृत झाल्याचे आधार कार्डमध्ये दाखवण्यात आले असल्याचं माहिती त्यांना मिळाली। आधार कार्ड डिॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे। याला जर ॲक्टिव्ह करायचं असेल तर मुंबई रिजनल आधार प्रमाणीकरण कार्यालयाला भेट दिल्यावरच प्रमाणीकरण कार्यालयाद्वारे वृद्ध नागरिकास सांगण्यात आलेलं आहे। अशावेळी या वृद्ध नागरिकांनी जायचं तरी कुठे? या वृद्ध नागरिकाला शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे का? या संबंधीची माहिती मिळताच प्रहार जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी तिरोडा तहसीलदार ठाकरे यांना याविषयी माहिती दिली असता त्यांनी एका आधार कार्ड केंद्र चालक कार्यालयात बोलावून चेक केले। त्यावेळेस संबंधित वृद्ध नागरिकाचे आधार कार्ड यांना मृत दाखवण्यात आल्याचं दिसून आल्याने स्वतः तिरोडा तहसीलदार ठाकरे अचंबित झाले। जिल्ह्यात ज्या नागरिकाचे आधार कार्ड बंद झाले आहे अशा नागरिकाचे आधार कार्ड सुरू करण्यासाठी जिल्ह्यात आधार केंद्रांना सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा प्रहार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशी ताकीद महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हा अध्यक्ष यांनी प्रशासनाला दिली आहे। सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया। महादेव भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष गोंदिया। सरकारने या देशातल्या प्रत्येक माणसासाठी आधार कार्ड हा अनिवार्य केले आहे। कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ असो किंवा कुठल्याही कार्य करायचं असेल, काम करायचं असेल तर आधार कार्ड शिवाय या जगात कुठलंही काम होत नाही। परंतु या आधार कार्ड एजन्सीमध्ये असा एक घोळ दिसून आलेला आहे की तिरोडा तालुक्यातील घोगरा या गावातील श्रीरंग बडगे शेतकरी 85 वर्ष हे जिवंत आहेत, परंतु त्यांचा आधार कार्ड हा मृत्यू दाखवत आहे असे निदर्शनास आले। कुठलेही शासकीय अनुदान जमा होत नव्हते त्यांच्या खात्यावर, म्हणून चौकशी केली असता माननीय तहसीलदार साहेब हे सुद्धा विचारात पडले की जिवंत माणूस मृत्यू कसा का आधार कार्ड मध्ये दिसत आहे। जिल्हा कार्यालय आधार कार्ड इथं चौकशी केली असता असे कळले आणि धक्कादायक बाब म्हणजे तो आधार कार्ड पुन्हा चालू करायचा आहे तर मुंबई ठिकाणी जाऊन त्या इस्माला नेऊनच तो आधार कार्ड चालवते। असा या भोगल कारभाराला वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन करत आहे आणि मागणी करते की देशामध्ये अनेक लोकांचे आधार कार्ड बनत नाही, कुणाचे जिवंत आहेत तर मयत दाखवतात। अशासाठी जिल्हा स्तरावर एक यंत्रणा तयार करून जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत ते आधार कार्ड चालू करण्यात यावे, अन्यथा प्रहार आंदोलन करेल, तीव्र आंदोलन करेल येत्या काळात।